कीर्तनकार विवेकानंदगिरी गोसावी यांच्या घरात घुसखोरी, तोडफोड, आर्थिक लूट व जीवे मारण्याच्या धमक्या। धुळे मौजे जुनू पुणतगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे हे भप विवेकानंदगिरी कीर्तनकार महाराज गोसावी यांच्या राहत्या घरात भरदिवसा गावगुंडांनी घुसून घराचे व घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याची गंभीर घटना घडली आहे। यावेळी घरातील धार्मिक रामचरित ग्रंथ व देव्हाऱ्यातील देवमूर्तींची मोडतोड करण्यात आली, तसेच आर्थिक लूट करून कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी गोसावी समाज खानदेश, धुळे बंधुरचार व जळगाव संस्थेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे तक्रार निवेदन सादर करण्यात आले आहे। निवेदनानुसार सौ निशा विवेकानंदगिरी महाराज यांची भावनिक फसवणूक करून आर्थिक नुकसान करण्यात आले। उसनवार दिलेले पैसे मागितल्यावर मारहाण केल्याचेही नमूद आहे। तक्रारीत प्रमोद चव्हाण, प्रज्वल चव्हाण, सतीश फकीरा वरुडे, ओम सतीश वरुडे, संस्कृती सतीश वरुडे, भागुबाई रामभाऊ वरुडे, फकीरा रामभाऊ वरुडे तसेच सरपंच सुदर्शन बाळासाहेब वाकचौरे सर्व राहणार पुणतगाव तालुका नेवासा यांची नावे आरोपी म्हणून देण्यात आली आहेत। संस्थेचे अध्यक्ष साहेबराव कालुगीर गोसावी यांनी पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून आरोपींना अटक करावी अशी मागणी केली आहे। तक्रारीच्या प्रती पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, पोलीस महानिरीक्षक नाशिक, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व नेवासा पोलीस स्टेशनला पाठवण्यात आल्या आहेत। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे। दसनाम गोसावी समाजाच्या वतीने आज अहिल्यानगर जिल्ह्यात जे आमच्या समाजावर हत्या झालाय, आमचा समाज नसून प्रत्येक कुठल्याही समाजावर असा अत्याचार व्हायला नको, त्याबद्दल आज गोसावी समाज, दसनाम गोसावी समाजच्या वतीने आज हे निवेदन कलेक्टर साहेबांना देण्यात येत आहे। या जेणेकरून आज संत साधूंवर हल्ला होत आहे, एकाच लोकांवर हल्ला होत आहे, तर कायद्यामध्ये काहीतरी बदल आणून कायद्यात कडक कारवाई करून ह्या आरोपीला जोपर्यंत शिक्षा भेटत नाही तोपर्यंत दुसरा आरोपीत धाक निर्माण होत नाही। याच्यासाठी आम्ही शासनाला एक विनंती करतो की जेणेकरून आरोपींवर, अत्याचाऱ्यांवर, कुठलाही अत्याचारी असो, कुठल्याही जात धर्मांवर कुठल्याही जात धर्मांवर जे अत्याचार होतो त्या अत्याचारींवर कठोर कारवाई करावे की जेणेकरून पुढचे अत्याचारी लोक त्यांना कुठेतरी दबाव येईल अशी आम्ही विनंती करतो।